करा मग तुम्ही जेवण घेऊन मी कसं हे करून घेतो, पूजापाती करून घेतो मग तोपर्यंत. हो, नारळ गिरळ फोडून घेतो. हो हा, हो करा मग लवकर लवकर पटपट या मग तिथं पातीवर. आता तुम्हीच तर पाणी आणायला 10 मिनिटं घातले त्याच्यातनी. हो ना, आता काय आता पटपट जेवा लागन लग बघ आणि पातीवर बसा लागन. जा तुम्ही करा पूजापाती. हो निघता आता ऊन आहे भयानक. हो 44 अंश पार केला म्हणते अकोल्यानं. हो बाकी इकडे बी आता 42, 43, 44 भयानक ऊन आहे म्हणते. उष्णतेची 3 दिवस अशी भयानक लाट सांगितलेली आहे. हे पहा कठीण काम होणार आहे कठीण. म्हणून म्हणतो जास्त काही असं उन्हीत हिंडू नका जास्त. कंदिलाबाई तुम्ही बी आणि मुंगशीराम भाऊ तुम्ही बी. आम्हाला कसं आता काम करायला लागते ना इलाज आहे. हा मग म्हणूनच म्हणलं गरं गरं जरा पटकन जेवा आणि पटकन कामी लागा, नाही तर मग अजून ऊन आहे ऊन आहे. हा घ्या लवकर लवकर. हा हो चला चला म्हणलं कंदिलाबाजी नारळ फोडून घेऊ आपण चला. हो हो बस बस. मी काय म्हणतो आपलं मुंगशीराम भाऊ, समजा आता किती वाजले 7:30 होऊन राहिले नाही का. तर आता पहिला दिवस म्हणल्यावर थोडंसं होते ना उशीर. आता एक तर पाणी आणणं सौदा करणं आणि हे ते. चहाचं सामान आणलं का मग साखरपत्ती दूध हे ते सगळं. वसंगच आणलं ना, काय करतो मी आणला तर कसं असते 9 वाजता आता एक खेप चहा करून देतो तुम्हाला. हा खोपडी आहेच आपली तिथं, ते बांधलेलं आहे तिथं आपलं कटघर, तिथं चूल पेटवतो जाय तिकडे. हा हो, काही वांधा नाही, असं खा प्याचं काही टेन्शन घेऊ नका. आपल्या आपुरच फक्त कामात नाही हळदी नका करू आता. हो म्हणजे काम दिसलं पाहिजे काही ना काहीतरी. काहीच पाहायचं काम नाही तुम्हाला. आता तुम्ही बिंदास घरी गेले चालते, काऊन की कसं असते कंदिलाबाजी का जितका तुम्ही मजुरावर भरोसा ठेवसान तेवढा कसं त्याचं नुकसानच आहे. तुम्ही जर का त्याच्या भरोशावर दिलं ना की करा बा, तर खरोखर मजूर मनापासून करते. एकमेकाला म्हणते नाही गड्या आपल्यावर एवढा मोठा विश्वास जर ठेवून राहिला मालक, हा काही तर दिसलंही पाहिजे ना काम. तुम्ही काय निरा मागं 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 राहिले ना, मग त्याच्याला जीवावर येते. मग ते काय निरा बसाच काम करते मग दिन ज्या पैसा. म्हणून म्हणलं जास्त काही असं म्हणजे मागं मागं हिंडू नका. नाही नाही मागं घायले आता वावरात इथं तिथं बसल्यापेक्षा चला बा तुमच्या संग मग. हा चला मग चला आलोच आम्ही आता. करा तुम्ही जेवण पटपट घ्या डबते घ्या. हो सुरू करा. चला आता नारळ फोडलं, शिरणी खाल्ली. तर मला आता संकेत जोड देऊन देतो. त्याला द्या म्हणतो शिरणी ते. लवकर मग कसं सुरू करून द्या मला त्याला झाले असं जेवण तर. काय तर अजून 10-15 मिनिटं लागतील त्याला. आता तर बसले ते जेवाले. सुपारीच खाय लोंगच खाय. जा आता हे काय कर आपलं संकेत नारळ आहे घरी याचे ते खोबरं काढ बरोबर आणि त्याला शिरणी आणून देत होती. हो जाय तिकडे ते बोनं फेकून दे जरासं इकडे तिकडे सगळीकडे. बरं ठीक आहे. हो हो नेतो ना. हो नेतो. चारी खोबऱ्यात फेकतो रे भाऊ संकेत बोला दे. हो फेकतो माणूस फेकतो बरोबर फेकतो. चला आता बरं मी काय म्हणतो मग कुठून सुरू करता आता, इकडून या कोपऱ्याकडून करता का तिकडून करता म्हणलं. नाही मी काय म्हणतो मुंगशीराम तू काय कर 3 बाया इकडून बसो. हा तुझ्या घरच्या बाईले त्याच्यावर लक्ष ठेवासाठी इकडून थांबव आणि तू तिकडून बसवते 3 जण. तू त्याच्यावर लक्ष ठेव. नाही तर काय होते हे 6च्या 6 जर इथं बसवले ना, हो हे बाया माणसं आपल्या घरगुतीवालेच आहेत सगळे. ए पुढे काय चालला थांब रे मागच थांब रे. म्हणून म्हणलं कसं आहे इकडे 3 बाया बसवा, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायला थांबा संकेत आणि तुम्ही, आणि आम्ही दोघं जण तिकडे लक्ष ठेवतो. म्हणजे मग घर कामं करतील तरी लाजी काजी. तसंच करावं लागेल नाही का. मग मी इकडे बाया समायतो तुम्ही तिकडे ते माणसं समाय. म्हणजे कसं बाया म्हणता येते काही ना काही तुले. चला बाई गरगर करा. आम्ही माणसं सांभाळतो. कर मग आता मी देतो त्याला आवाज. तर रे शिवला चला अटप तर घ्या म्हणलं लवकर लवकर. घ्या लवकर लवकर घ्या पाणी गिनी घ्या लवकर चला या. आता मी आलो घेतो पाय भुलली मी. हो मी आलो कमीत कमी जेवण केल्यावर सुपारी एखादं खांड लागते तोंडात टाकाले. तेही भुलला आता काय करा. सोप नाही सुपारी नाही काहीच नाही. आणली पाहिजे होती, आणायला नाही पाहिजे सोप सुपारी कमीत कमी. नाही आता तमागाचा शोक नाही कोणता काही शोक नाही. सोप सुपारी तर आणली पाहिजे कमीत कमी. उद्यापासून घेऊन येत जा म्हणलं संग जरासं. तेवढंच टाइमपास होते ना. सुपारी फोडा रे गोटाने सापडत हे नाही. हो चल द्यायचं. चला का रे झालं का म्हणलं जेवण झाले का रे. चला 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 म्हणलं पातीवर या लवकर. बाबा ते कलकल करायला आवाज देऊन राहिले ना. 2 आवाज ठोकले त्यानं. बोंबलं देन तिकडे बोंबल म्हणा किती बोंबलतं. हो आपण आपलं झाल्याशिवाय जातच नाही. मग काय त्याचं कामच आहे ते बोंबलाचं. चला रे चला रे चला रे आपलं आहे. चला चला हो येऊ देन त्याला. आला तरी जायचं तोपर्यंत उठू नका. बसा जराशे बसा बसा. चला रे चला म्हणलं झालं असेल तर चला चला. आता आहे कंदीला किती बोंबलून राहिला. काही गरज आहे का. अरे येतो ना म्हणा बाबा का काय. इकत घेतला आम्हाला. हो 200 रुपये रोजानं. बरं उठा आता लवकर लवकर. राहू दे सुपारी गिपारी काही काढू नका आता. बसली आपली. हो नंतर खाता येते ते. मग काय आधीच उशीर झाला. ते थैले अटकून ते झाडाले. चला पटकन 5 बसा लागते आपल्याला. चला आले का मुंगशीराम भाऊ. चला चला झाली पूजा गिजा झाली सगळी आटपलं. करू मग सुरू आम्ही. झालं ना सगळं पूजापाती झाली. तुम्हाला आवाज ठोकूनच राहिलो तुम्ही आवाजही देत नाराजा. चला ना लवकर तिकडे शिरणी खाऊन घ्या. संकेत गेला ते नारायतली काढतो म्हणे बरोबर. येते ते आता घेऊन ते बोनो घेऊन वाटून राहिला ते. बरं झालं का मग चला मग चला. हो आम्हाला वाटलं व्हायची आहे का पूजा. फक्त म्हणलं आता हे पाणी सरलं. हो एक पाणी आता पातीवर आणून ठेव आता. कसं काय घ्यायच्या पाता गीता. तर आता असं करा तुम्ही 3 बाया तुम्ही त्या कोपऱ्याकून बसा. आमच्या घरची बाई आहे ती जरा मदत करू लागते. आणि तुम्ही 3 जण या कोपऱ्याकून बसा. 2 एकरात आपलं वावर आहे. लवकर लवकर कव्हर करून टाका. आता एका सोयीनं बसवले असते तर जमलं असतं. काय काय फरक पडला असता. आता बायाचं बरोबर कसं त्याच्या तालान ते करते तर आपण आपल्या तालानं करू. चला काही नाही माणसं तिकडून बसून देऊन बाया इकडून बसून देऊ. लवकर चला मग उठा पटपट चला. काही करणार बा पैशाला पाना 3च आहे. किती काही करा. बरं तुम्ही मला सांगतोस. चला बबनराव चला चला. बापा रे सरी आप जातील काय मग काय किती उपटा कांदे हे. जोर लगा के
का मला शांताराम हो चांगले जिरू राहिले वाटायचे नाही असं पाहिजे असा घाम घ्यायला पाहिजे नाही का कसे चुकाडा करते ते नाही का आयता आयता आहे का पुरत नाही रे बा, कांदे उपटायला नाही पुरत. मग काय तर दुसरं कोणते काम पुरलं पण कांदे उपटणं नाही पुरतले का. पण पाय बरं आता हे काही होईन रे बा, हे एवढं मोठं. तसं नाही होत शिवलाल भाऊ बसून कांदा उपडला जाते का अरे ताकद लावा लागते लवण्यानं चाल द्या पटपट झालं पाहिजे ना एक पात नाही झालं ना आपली बाय एक घेऊन बसली तिकडे मग काय तर असं पोल्या पोल्या जमते का बसून बसून उठा चला दना 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 चाल द्या अरे काहीच नाही ना, किती काय बा जोर जोराने उपटला तरी बा दोन्ही हाताने ताकद लावली तरी उपटला नाही चालला. मग काय तर काय कांदा ऐकायला का इतका कडकले का. तुमच्याकडे नरम आहे जरा, हे तासले का लय कडक आहे. मग काय तर पाणीच नाही दिलं मारते नाही. हे आले वाटते आता नाही का इकडे कुकडे बा काही नाही, मला काय तालतोला या पाहून आपल्या कशा म्हशी आहे झाडाखाली बसून. चला म्हणलं चक्कर मारून झुंबर आलता ट्रॅक्टर घेऊन न्यायरी केली इकडे आलो. काय उदळ घेतलं का काय रोजाना कसं काय म्हणलं. काय उदळ म्हणलं त्याले तर उदळ काही दिलं नाही, रोजानं घ्या म्हणे. मी रोजाना तर रोजाना बा पाहता हे किती कडक वावर आहे गवत किती आहे गांजर गवत आणि हे ते उपटा तरी वाटते का हे 250 रुपये रोजाना. आता वेगळं पाला पाडून राहिला आमचा हो मुक्षराम भाऊ. तुम्हाला तर म्हणलं म्या या म्हणून माझ्याकडे मस्त आलेशान काम होतं तुम्ही आले ना बसली इकडे येले करत सुखातली दुकान. हो ना तुमचं बी आहे सोपं, पण आता कसं आता आमच्या घरच्या बाय म्हण नाही बा कांद्यावरच चला म्हणलं चला बा मग आम्हाला काय चालू आहे आता डिगी डिगी. अरे का म्हणलं शांताराम भाऊ आहे का काही तंबाखू आहे का म्हणलं सुपारी गिपारी काही अरे काय तंबाखू काय सुपारी सगळंच आहे आपल्यापाशी. देऊ का म्हणलं. अरे आणा ना बा सुपारीच नाही. मग काय तर तोंडाला सवय नाही काय जेवण झालं सुपारी नाही भेटली ना सूप नाही भेटली. मग काय काळा चंची गिंची काळा जराशी या बसा बसा म्हणलं काय आता. अरे बा काम करा ते इकडे भक्षरा भाऊ तिकडे पाहून राहिला आपल्या इकडे मग काय चालू ठेवा तुम्ही. मग काय सालगडी हो का द्यायचा काय 2 मिनिटानं येऊन राहिलं द्या ना सुपारी ना बसा काही नसते होत. काय म्हणते ती या बसा बसा बस रे बाबा बस जाऊ तिकडे टेन्शन नको घेतो. पाहिजे फक्त ते जरा इकडे तिकडेच पाहून राहिलं बरं आमच्या इकडेच पाहून राहा नसते म्हणून तुम्ही राजा चालते मजूर थांबवता म्हणून घ्या लवकर आणि पटकन मोकळे करा. द्या लवकर आणा काढा लवकर सुपारी द्या तंबाखू द्या ना चुना गिना द्या. काय म्हणते मग शिवलं कांदा गिंदा बरं आहे मग काय होईल जरा पद्धतशीर काही निघन का नाही म्हणलं खर्च पाणी. अरे काय कांदा आहे काय एवढं लाग आपला घाट रस्ता आहे उली उली. मग काय हे असा पाहिजे कांदा टपारे असा हातात नाही मावला पाहिजे. मग काय हे का कांदा आहे काय काही पाणी नाही मारते काय कामं तरी आहे का निरा फक्त गोष्टीचा भांडवा आहे त्याचा मारत्याचा सांगतो तुम्हाला. पाना एवढा जाता हे गांजर गवत इतकाला असते का ती काही आपलं हे आम्ही घेतलं म्हणून घेतलं तरी उपटायला नाही ते बा काही उपटायला कोणी आलं नसते याच्यातनी बटाईने देऊन द्यायला लागलं सर न्यायला को ज्याला न्यायचं ते न्या अर्धे मला द्या. हो पण तरी होते एवढा काय कमजोर थोडी आहे का तरी बराच आहे ना का भावारी मस्त आहे ना. मग यावर्षी पैसा करते म्हणून मारते मला वाटते बा. आता शांताराम आहे असं आहे म्हणजे चालती मजूर कशी आता काम करून राहिले होते टाकले बसून वाटतं आता नाही का. हो नाही हो याची नागी दाबाच लागणार आता. अरे बा शांताराम भाऊ तुम्हाला वाटत सर पण मारत्याची मेहनत आहे. मारत्याच्या मेहनतीनं आज कांदा येऊन राहिला आपल्याला. हो नाही तर गावात कोण बी आणलं होतं तिथून वाडेगावून स्वस्तीहून जाऊन आणलं राजा बी. मग काय त्यानं ते पाहुणे बा आणि हे त्यानं ताकद लावली म्हणून हे आज कांदा आपल्याला पाहायला भेटून राहिला. मग हे बा पैसाच करते मला मारते मी सांगतो तुम्हाला. अरे काय मुक्षराम भाऊ आले का तुम्ही सांगा आता तुम्ही शांताराम भाऊले कांद्यात उरत नाही म्हणते पैसे कांद्यात उरत नाही तुम्ही सांगा बरं. जाऊ दे ना बा शांतारामला काही कोणाच चांगलं दिसते का अरे बनलं तुला माहित आहे का मारत्याची मेहनत किती आहे. मग आज म्हणलं त्याच्याच्यानं हे कांदा आलेला आहे. मग शिवलाल म्हणते खोटं नाही बोलू राहिला ते. आपण काही याला मला माहिती नाही का शिवल्यानं बातच पलटी मारली. नाही म्या तसं नाही म्हणलं म्या आलं बा कसं जसं म्हणजे बा पहिले 60 रुपये 70 रुपये किलो कांदा होता तसं त्या हिशोबाने नाही भेटत बाबा. त्या भावावर भेटते आपल्याला कास्तकाराला ते भाव भेटते का 2 रुपये 4 रुपयाच्या वर कांदा नाही इकला म्हणलं आज लोक आपण तो आज कुठे इकला. मग आता तरी 20 रुपये 15 रुपयाने इकून राहिलो. मग चांगला आहे मस्त आहे पद्धतशीर आहे काही विषय नाही. म्हणलं हे आता मजूर आम्ही काम करून राहिलं इथं का गोष्टी करायला आला का म्हणलं तू तुझ्या वावरात बसव ना मजूर असे आम्ही आला तर गरम होतो का तू. तेच तर शांताराम भाऊ आले घ्या मग सुपारी मला तर काय नाराज करा. हो पण तरी कसर नाही ठेवत आम्ही कामाची. तुमची 2-3 मिनिटं गेले असून त्याच्यात बोलण्यात आमचे. हो पण आम्ही कसं आहे आम्ही कसं ठेवणार माणसं नाही आहे. हो शांताराम भाऊ हो जा म्हणलं तुम्ही आता जा आम्हाला कामं करू द्या बा. आता नाही का मग आम्ही तर शिवले आले का झालं बदमाश. नाही तसं नाही ना हो मी फक्त 2 मिनिटं बसलो आता चाललो वावरात चाललो मी. आपण तू काय आहे म्हशी बांधून देतं इकडे लोक मजूर अटकून ठेवतं. जाय बा वावरात जाय म्हणलं जाय रे बा हो झुमऱ्या जाय ते ट्रॅक्टर चालवतोय जाय कामं करू दे त्याला. गेले वाटतं नाही हो ना असे लोक आहेत म्हणलं काय सांगा मग शिरम भाऊ बसा ना म्हणे काय उदळ घेतला का म्हणे. मॅडम नाही बा म्हणलं तसं आपल्याला कसं आपण कोणतं उदळ असो का रोजानं सारखंच आपल्यासाठी. चल बा काशीनाथ बस म्हणलं बस चला रप झालं पाहिजे का एकही पात नाही झालं चला. एकही पात नाही झाली घ्या रबर काय त्याच्या नादी नको लागत जो आपले कामं चालू देत जा. काही तर रोज का पुरला पाहिजे आम्हाला ना कसं नाही ठेवता मी चला म्हणलं चला फक्त मी काय म्हणलं पाहा चहाचं 9 वाजून राहिले हो चहाच झालं असेल तर द्या पाठवून. हो ना पाठवतो ना तीच त्याचीच गडबड होती पण हे दिसलं मला मी आला शांतीला का टाइमपास करायचं. मुद्दाम जबरदस्तीने बसवलं त्यानं जाऊ द्या आता गेले ते. हो चला पहा म्हणलं चहाचं पाहा तुम्ही हो कसं ऊन लय तपून राहिली. हो चहा घेतल्याशिवाय ताल बसत नाही तर कसं कठीण काम होईल आमचा. जा लवकर जा. झाला टीचर झाला का दे ना म्हणलं 2 कप ओतून इकडे पाठवून दे आणि ते कॅटलीत भरून ते संकेत जोड त्याला पाठवून दे. मग तेच तर बाया म्हणे लवकर पाठवा. हो काय करा आता जसे काय जवळ येऊन बसलेत ते. हो देतो मी आता जराशी उकळी राहिली याची. हो देतो काही उकळी येऊ द्या ना लागत जाऊ दे हाय तसं चालते ते. हो घेतात मुकाट्यानं वत्ते पटापटन जाऊ दे लवकर रवाना.
हो हो बरं हो तुम्हाला 2 कप पाठवून देतो मी त्याला देतो. फक्त मला आता लवकर चहा घेतला की तिकडे चालले जा, नाही तर मग कसं आपण सगळे इकडे आणि त्याच्या तिकडे कारभार त्याच्या मनात चालू मग. नाही तर कामं करत नाहीत बरं ते. जा लवकर. आता लवकर चहा घ्या लागत निघा लागत नाही का? हो, नाही तर आपण का बसाव का दिवसभर इथं? हो ना, चहा होईपर्यंत थांबलो मी. हो, घ्या लवकर लवकर. आणि भाऊ संकेत 2 कप घेऊन ये म्हणलं इकडे. हो, चल पटपट करा. बापरे, संकेत आला वाटतं बा चहा घेऊन. काय संकेत, चहा आणला का? चहा झाला वाटते. हा काय बाबा जेवाय झाले ना तुम्ही? हो घ्या घ्या चहा गेला मस्त फर्स्ट क्लास. घ्या म्हणलं 1 कप. हो, पण काय आले का चहा आणला, पण पाणी पाणी नाही का? हे याच्यातलं का घागरीतलं पाणी सरलं, त्याच्यातलं ते तांब्याच्या भरण्यात का कोमट डग पाणी. पाणीच आण बे पाणी. कोमट झालं रस्ते झालं तर झालं मुकाट पेशंट प्या, नाही तर मग चाललो मी. हो पाहिजे का? हा नाही तिकडे बाहेर तिकडे चहा नेऊन दे तुम्ही. वा, घ्या म्हणलं. राहू दे भाऊ, राहू दे पाण्याचं. दे आणि तेच आण, जाऊ दे तिकडे. पण लेका थंड पाणी पाहिजे ना माणसाले. काम करावं लागते दिवसभर. पाणी दिले का पाजत झाले का? काम कमी चालले, पाणी पाहिजे चहा पाहिजे. घ्या मुकाट ना ते आणू का तांब्याच्या भरण्यातलं पाणी. हा पेटा का म्हणलं. बरं मग काय करतो आता? हो दे आण हो ते आण आणि चहा ठेवा. हो, एकच कप आहे का बे? डाडा कप आहे इथं. हो घ्या मुकाट ना. हो आण तुम्ही पाणी. ठीक आहे दे हो, ठेवते तिथं केटली ते भरणं घेऊन इकडे. हो, काही नाश्ता गिष्ट आहे का म्हणलं? काही बनवून राहिले का मग? काय मुक्षरम भाऊ काही बनवायला लाव ना. नाश्ता आहे तुम्हाला. हो चालले मोठे. घ्या मुकाट चहा. हो पाणी आण तुम्ही. चला, जवळपास 1 वय झाली वाटते आपली नाही का? हो 9 तास झाले वाटते नाही? हो 3 फेऱ्या झाल्या ना आपल्या. वे तरी हे पा बायाचे 12 तास झाले बरं. हो आपले 9 झाले. हो तरी म्हणलं आपल्याला अजून बसा लागते रे परब. मरतं का? थांब ना, आता 9 तास झाले ना. 2 मिनिटात दम घ्या आता. हो, मी येतो म्हणलं 2 मिनिटात जरा. हो वॉशरूमहून येतो मी जरा. हो, बसा तुम्ही. आलोच मी. काय बाबा, काम कमी नाही, हिंडत जास्त वाटते. ये लवकर ये. हो जास्त टाइम नको करू. हॅलो मी काय म्हणतो, तुम्ही काय काम चालू आहे ना तुमचे? ते मुंचराम भाऊ येऊ राहिले म्हणलं तिकडे, आता इथून गेले. आम्ही तर जरासे दम घेऊ देत नाही का? आले का इकडे? असं बरं येऊ दे. हो येऊ दे. अरे मुंशीना भाऊ आले म्हणलं आले पाहिजे म्हणलं. नाही करायचं नाही ना मला. पोराचं आतापासून लग्न नाही करायचं ना. का वय झालं का त्याचं काही आपलं? सध्या आम्ही करतच नाही. अजून 2-4 वर्ष काही विशेष नाही त्याचा. आता म्हणजे इथं आता सोयरिकेच्या गोष्टी करायला आले का कामं करायला आले? अरे काय आहे म्हणलं, हे बस करा ना ते फोन घेणं. ठेवतो भाऊ म्हणला. हो, ठेवा. फोन नका लावतो मला तुम्ही. पोराचं लग्न करायचं नाही आम्हाला. ठेवा तुम्ही ठेवा. काय नाही रा, काय बसायचीच कामं करता का म्हणलं? फोन तर काही हा घरी करा ना फोन ते. हा कामं करा पहिले. आता पुढची तास घ्या. पण आता चालूच आहे ना. काय बसू नका का आम्ही? चालूच होतो. आता येईल फोन आला 2 मिनिटं म्हणून बसलो. ते कुठं आहे ते? हा शिवलाल कुठं आहे म्हणलं? ते कुठे गेला आता? काय त्याच्या पोटाला मुळला आला म्हणते बा. हो ते कसं उन्ही सवय नाही द्यायली. गेले वाटते ते टॉयलेटला गेले. ते येतो म्हणे 2 मिनिटात. इथं गेला आणि तिथं गेला, टॉयलेटला गेला. हो बस करा म्हणा. चला फटाफट तास घ्या पुढची. चल घ्या म्हणलं ते फोन ठेवून दे लवकर. हो ना, चाललो ना. काय तुम्ही रजा. चल बा कशात बस चल. चालले काही फोन गिनन हे ते मोठ्या गोष्टी करते. हो ना, रुपयाने दमडी खिशातले काही चालले मोठेपणा करायला. हो, पोराचं लग्न करतो म्हणते. काय वावरात होते का तुम्ही? काय वावरात नव्हते म्हणलं? आज ते कांदा काढणं होता तर काय थांबले होते का नाही तुम्ही? थांबलो म्हणजे दिवसभर तिथंच होतो ना बा. तक होतो बिलकुल. मग काय तर 12:30 वाजेपर्यंत मजूर घरी जायपर्यंत तिथंच होतो ना. मग तू तर आलाही नाही का? तुला म्हणलं ये रे. हा चहा प्यायला आला नव्हता तू. म्हणजे चहा पाण्यातच गमावला वाटते म्हणून तर म्हणलं कांदा खाऊन नाही आला, काहीच नाही झाला. हा काय मला ते 1.5 वय झालेले दिसले बा एका इकडून. अरे नाही ना बा, ते दुसऱ्या कोपऱ्याकडून बाया बसल्या होत्या, त्याच्या 2 वय झाल्या. माणसाची 1.5 वय झाली. तरी तर म्हणलं मी आता म्हणलं बस झालं बाबा, कपायला कांदेच आहे आता. म्हणजे तिकडून दुसऱ्या साईडनं बाया बसवल्या होत्या का? असं पण तरी बी मनासारखं काम नाही झालं काही. हा 1500 रुपये रोज देऊन राहिलो आपण त्याला 5 जणाले. हा त्या मनानं काय झालं मग? 1.5 वय म्हणजे काय लय झालं का ते? पण मग आता आपण काय करावं त्याले? का त्याले म्हणा का लोटाव त्याले? करा रे. हा किती काही म्हणलं तर करतच नाहीत ना बा ते. हा शेवटी त्याच्या मनानच करते ना. पण कसं आहे, घरचं असल्याशिवाय होत नाही ते. लक्ष द्यावं लागते बरोबर. तुम्ही बसले आपल्या इकडे चहा पाणी करत यायले आणि ते बसले गोष्टी सांगत तिकडे. मग कमीत कमी 2 ते 3 वय व्हायला पाहिजे त्याच्या. त्याचा पगारही नाही लावला आणि काहीच नाही. हो ना, पण हे लोक शांताराम सारखी येते तर गोष्टी सांगत बसते. हो हे आलं ते आलं, गोष्टी सांग, ते आला, याचा फोन आला, त्याचा फोन आला. हा चालू काय करा, बोलावं काय म्हणावं म्हणलं तर आता अंगावर येते त्याच्या मजूर लोक. कसं काय फोनवर बोलते आणि काय बोलते? तुम्ही आता त्याला स्पष्ट जाऊन सांगा. उद्यापासून म्हणा बा, रोजानं काही येऊ नका म्हणा तुम्ही. हो अशानं तर आपल्याला किती रुपये लागायचे? मग 15-20 दिवस तर अशीच पुरवायची ती मस्त खेळण्यासारखी. तुम्ही त्याच्या घरी जा, त्याला म्हणा उद्यापासून उदळ करा म्हणा बा, काय भाव आहे तर. मी तेच म्हणू ना बा. निरा म्हणलं किती चक्रा पाणी आणा, हो माठातला आणा, थंड आणा, हा हे करा ते करा. ऊनच लय लागून राहिली. मग आता मी म्हणतो उदळ देऊन दे बा, तिकडे ऊन लागू का ताण लागू. मग हो तसंच करा ते. त्याला म्हणा बा 13,000 रुपये देऊन दे म्हणा आम्ही. उदळ घेऊन घ्या म्हणा. हो म्हणजे त्याच्या मागं राहायचंही काम नाही आणि टेन्शनचं कामही नाही. हो दळदळ हे बा सकाळी 5 वाजता उठून पाहिजेत ते. हो त्याला ऊनही नाही लागत आणि पाणी नाही आणायला लावत ते. हो जा तुम्ही सांगून दे त्याला. बरं 13,000 धरले पाहिजे बा. 14 म्हणत ते. 13नंच म्हणा ते. 13 म्हणा. त्याच्याशिवाय वर नाही द्यायची द्यायला. मग आता एक तर तुम्ही ॲडव्हान्स देऊन द्यायला त्याला 5,000 रुपये. नाही तर मी तर आजच त्याला हकालपट्टी करत होतो. दुसरं मजूर सांगितलं असतं. पण 5,000 त्याने आधी घेतली बी. उद्या आता उकायत मुंडकं घातलं जाऊ दे. हो आता त्याला उदळ देऊन देतो बा. आणि उद्या म्हणतो तुम्ही तुमच्या मनानं करा. हो नाही तर बा उद्या जर रोजा नसले ना, सकाळी उठतही नाही ते, आपल्याला बोलावं जावं लागतं यायले. हो पाय तुम्ही म्हणून त्याला सांगून येतो. काय
आले आले म्हणा आता काय म्हणते ते. बोला ना मग श्रीराम भाऊ, बसा 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 म्हणलं. नाही हे बा बसाचं राहू दे, पण शिवलाल मी काय म्हणत होतो, उद्या गड्या उद्या येऊन राहिले ना तुम्ही, उद्या नक्की आहे तुमचा? आले कसं उद्या तर काम होतं, पण ते काय आता आपण घेतलं तुमचं ते रोजानं, तेवढा आता कांदा काढूनच द्यायला लागणार आपल्याला, 8-10 दिवस लागणच ना त्याला. वाढदिवस मग तर झालं, बस पुरं कापटच काढत होतं वाटतं बा आपलं. नाही नाही हे बा शिवलाल मी काय म्हणतो, ते रोजा मजुरीनं काही आपण देत नाही गड्या. उदळ घेऊन टाका एक खेपचं, म्हणजे कसं आमच्या मग काळजी राहत नाही, तुम्ही मोकळे. म्हणून म्हणलं तुम्ही काही जा काही करा. 13,000 रुपये एकरानं, 2 एकराचे 26,000 रुपये देऊन देऊ. 6,000 तर तुम्हाला दिला ॲडव्हान्स. नाही ना बाबा, पुरत नाही ना. काय पुरते तर पावर किती ऊन घ्या लागते अंगावर. म्हणलं लय मेहनत घ्या लागते उदळ म्हटलं. 14,000 रुपये लावून द्या. अरे नाही ना, आजच्या मजुरीचा एक विषय सोडा. 13,000 घेऊन घ्या. करा आता ते लवकर लवकर, उद्या मोकळं करा लवकर जा. आता हे बा तुमचं आहे म्हणून करायला राहिलं, नाही तर मी हे बा परगावाला असताना 14च्या खाली केलंच नसतं मी. बरं ठीक आहे, मग उद्या देतो मग. आता उद्याला जातो मग उद्या आम्ही. तुम्ही आता येऊ नका वावरात, बिंदास बिलकुल. 2-3 दिवसात तुम्हाला मोकळं करून देतो वावर. या आता तुम्ही. असं आहे मग. नाही तर 8 दिवस पुरत होता हे. 3 दिवसात मोकळे करते वावरात. बरं बरं ठीक आहे ना, तुमचा झाला की सांगाच मग, मी हावच तसा वावरात. फक्त एवढं ट्रॅक्टर भरून देता बा, आणि बस झालं काम मग. हो, पूर्ण काम झाल्यावर पूर्ण पैसे. चला ओके. आता मग शिरा मला म्हणलं जागेवर उदळ दिलं. उद्या सकाळी बिलकुल 4 वाजता उठा तुम्ही. पटोपट आपल्या भाकरी बांधल्या की बिलकुल 5 वाजता वावरात हजर झालं पाहिजे आपण. काय 5 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत दनरप. नंतर मग 4:30ला अजून जाऊ. नंतर पगार लावला आपला की कांदे कापकूप करणं सुरू. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 2 दिवसात जिकडल्या तिकडे. भूषणले बी सांगून दे, आणि आपलं हे चेतन त्याला म्हणा गाडी बंद ठेव. 2 दिवसात आपलं पूर्ण क्लिअर झालं पाहिजे. 13 26,000 बिलकुल 3 दिवसाच्या अंदर जिकडल्या तिकडे. बस तुम्ही काळजीच नका करू. 4:30 वाजता वावरात हजर आहोत आम्ही आता. मग काही टेन्शन नाही. भरणी गिरणी हे ते घरूनच भरून घ्या आणि पटकन आपलं मग काही टेन्शनचं काम नाही. उद्या ते तुमचे फोन गिनून ते कोणाचे असतील ते उचलू नका. ते संघटना जाऊ द्या तिकडे, आपलं काम महत्वाचं आहे. काय तेच म्हणलं. चला मग आता उद्या लागा कामोकामी. किती वाजता आले म्हणलं बाय मी तर पगार लागला, कापडे सुरू आहे का? अरे का म्हणलं काय काशा काही आला रे? किती वाजता आले म्हणलं? आले आणि काय आले? अरे बाबा इकडे बा, काम करता करता थंडी होऊन राहिली, तू काय त्या गोष्टी सांगायला आला का इथं? काय होतं? आम्ही काय गोष्ट करायला आलो का? आम्ही टरबूज आणले म्हणलं तुम्हाला. घ्या म्हणलं, घ्या टरबूज पाहिजे का? काशीनाथ राहू दे ना ते टरबूज गिरबूज. आता कामाच्या ह्याच्यात नको आणू ते, संध्याकाळी खाजू दे. तिकडे ठेव रे झुमऱ्या, त्या झाडाकडे ठेवते. आता लेका अबे टरबूज लेका भेटत नाही ना आता. ते आले ना ते सौद्यावाले. म्हणलं मग डबल उद्या भेटते, नाही भेटत घेऊन घे. जा ना बाबा, डोक्सर नका खाऊ ना. झाला पाहिजे ना आमचा कांदा. तुम्ही राजा असे लोकांना कामात नाही अडते नका आणत म्हणलं. जा कधीला पाहिजे घरी जाते. हो ना, राहिले काम धंदे आमच्या इकडे. हो ना, उन्ही तानीत मरून राहिलो इकडे. जा लवकर, जा रे झुमऱ्या तिकडे ते. पाय म्हणलं बाबा उदळ आहे म्हणलं यायचं. आता काही कोणाला सुनतही नाही, ते सुपारी नाही खा तर कोणतं पाणी नाही पिते आता. राहू दे बा, राहू दे, नाही पाहिजे तर. चल बा, चल घरी चल. चला आता कांद्याचा एपिसोड आता कसं यायला घेतलं उदळ. हे काय आता कोणाची सुरत नाही. तर आता यायच्या पद्धतीने यायची कामं चालू आहे. तर उद्या भेटू आपण नवीन विषयासह 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जे कोणी राहिले असतील ते. ठीक आहे, उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.